अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्याची ओळख म्हणजे इथली ग्रामदेवता असलेली रेणुका माता आणि ही आध्यात्मिक ओळख दृढ आणि मजबूत केली आहे ती डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या मंदिरानं। गावाच्या बाहेर बाळापूर मार्गावर हे मंदिर आहे। येथील रेणुका माता ही माहूरच्या रेणुकेचं प्रतिरूप समजण्यात येते। त्यामुळे अकोला जिल्हा आणि विदर्भातील भक्तांसाठी पातूर म्हणजे जणू प्रति माहूरच आहे। या ठिकाणी नवरात्रासोबतच वर्षभर भाविकांची मांदियाळी असते। विशेष म्हणजे देवीच्या 108 शक्तिपीठांपैकी एक समजल्या जाणाऱ्या याच तालुक्यातील डोंगरावर असलेलं चिंचोली रुद्रायणी 20 किलोमीटर अंतरावर असणारं रुद्रायणी देवीचं मंदिर आणि डोंगर येथून दृष्टिक्षेपात पडतं। पातूर माझं माहेर आहे आणि माझं रेणुका मातावर पूर्ण विश्वास आहे। माझी रेणुका माऊली आणि सर्व भक्तांची सावली। याचा अर्थ असा आहे की पातूरला आल्यावर असं वाटते की आपण आपल्या आईच्या इथे आलेलो आहे। त्यामुळे खूप मनाला समाधान वाटते इथं आल्यावर आणि प्रसन्न वाटते आणि जीवनातलं सर्व दुःख सांगितल्यासारखं वाटते। सकाळ संध्याकाळच्या आरतीला येतो। येथे आल्यानंतर आमचं मन एकदम मोकळं होते आणि जे दुःख आहेत ते पूर्ण दूर होतात आणि या देवीवर अशी श्रद्धा आहे की जे मागितलं ते देवी ही पूर्ण करते आणि नवसाला पावणारी ही देवी। या ठिकाणी आज दिसत असलेलं मंदिर पहिल्यांदा लक्षात आलं ते 50 वर्षांपूर्वी। या ठिकाणी असलेली मूर्ती आधीच विराजमान होती, मात्र माळरान आणि जंगलाचा भाग असल्यानं या ठिकाणी कुणीही येत नव्हतं। त्यातच ही टेकडी अत्तरकर यांच्या मालकीच्या शेतीचा भाग होती। या ठिकाणी असलेली मूर्ती एका हिवराच्या झाडाखाली विराजमान होती। या ठिकाणी श्रीकृष्ण, राम, सीता, लक्ष्मण आणि दत्तात्रयाचे 3 मंदिराचं बांधकामही पूर्ण झालं। या मंदिराच्या निर्मितीच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालाय। त्यातूनच रेणुकेचं मंदिर आणि डोंगराचा कायापालट झालेला दिसतो। त्यामुळेच बाहेर गावी राहणाऱ्या चाकरमान्यांचे पाय गावी आले की सहजच रेणुकेकडे वळतात। जेव्हा आपण पातूरमध्ये येतो तर मातेचे आशीर्वादच आहे आणि माताच आपल्याला बोलावते। आणि पहा की जेव्हाही असा कार्यक्रम वगैरे येते तेव्हा आल्यानंतर माताच्या दर्शनासाठी यावंच लागते आणि माताच खेचून येते, मुलाला घेऊन येते। याआधी मंदिराला पायऱ्या नव्हत्या, त्यानंतर दगडांच्या पायऱ्या बांधण्यात आल्या। आता या मंदिराला 256 पक्क्या पायऱ्या बांधण्यात आल्यात। संपूर्ण डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आलं असून या ठिकाणी सुंदर सुविचार लिहिण्यात आलेत। मंदिर परिसरात पाण्याची व्यवस्था, भक्तनिवास यासोबतच लहान मुलांसाठी विशेषतः त्यांच्या खेळण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे। मंदिराजवळून बोर्डी नदी वाहते। निसर्गरम्य परिसर असलेल्या ठिकाणी दर मंगळवारी मोठ्या प्रमाणात भक्त येत असतात। तर नवरात्रातील 9 दिवसात देवी स्वतः मंदिरात वास करत असल्याची भावना असल्यानं इथं भक्तांची मोठी गर्दी झालेली असते। जाणाऱ्या दिंड्या ज्या असतात, शेगावला विशेषतः जाणाऱ्या त्या पण इथे मुक्कामी असतात आणि संस्थांच्या वतीनं धार्मिक उत्सव आहेत, नवरात्र आहे, भागवत आहे, असे थोडं एक शॉर्ट टाईमचे जे उत्सव असतात, काही गायत्रीची पूजा आहेत किंवा जे होम हवन आहेत, हे दत्त जयंतीचा उत्सव राहते। दत्ताचं मंदिर आहे, दत्त जयंतीचा उत्सव राहते। रामनवमीचं रामाचं मंदिर आहे, रामनवमीचा उत्सव राहते। असे अनेक उत्सव इथे चालू असतात। कृष्णाष्टमी इथे साजरी केली जाते। कृष्णाचं मंदिर आहे देवीवर। आदिशक्तीची विविध रूपं कधी आपण दुर्गा, काली, चंडी, महालक्ष्मी तर महिषासूर मर्दिनी अशा स्वरूपात पाहत असतोच। याच भक्ती आणि उत्कंठतेचं प्रतिबिंब या ठिकाणीही दिसतं। अशी ही ग्रामदेवता भाविकांचं श्रद्धास्थान झालं नाही तरच आश्चर्य। उमेश अलोने, ABP माझा, अकोला।